नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लेखिका अनुराधा राज्याध्यक्ष यांनी लिहिलेला एक फार छान विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी शेअर करते. आयुष्यात रिटेक नाही. विरहानं प्रेम वाढतं हे खरं असलं तरी ते प्रेम व्यक्त करायला पुन्हा भेटायची संधी जर मिळाली तरच अर्थ आहे ना. पण विरहाचं रूपांतर वियोगातच झालं तर? खरं तर नाती माणसं असतात ना, तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो ना आपण. पण जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात तेव्हा त्याची किंमत कळते आपल्याला. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं. म्हणूनच या जन्माचा प्रत्येक क्षण आसूसून जगायला हवा. पूर्णविरामाचा क्षण कुणास ठाऊक कधी उभा राहील. सकाळी उठताना कंटाळा येतो. मग करून बघा विचार, सगळ्यांच्याच नशिबात कुठे असा सूर्य. कुणी बिचारा झोपेतच जगाचा निरोप घेतो. मग बिछाना सोडून ताडकन उठावंसं वाटेल, आळसाला रामराम ठोकावासा वाटेल. नोकरीवर जायचा कंटाळा आला तर जरूर आठवा ती बेरोजगारीची रांग. स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आठवावी खपाटीला गेलेली पोटं. अभ्यासाचा कंटाळा आला तर डोळ्यासमोर आणावी ती अर्धनग्न कळकट मुलं ज्यांना भीक मागण्यासाठी हात पसरावे लागतात सतत. त्यांच्या हातात कुठून येणार पाटी? मिळत असूनही नाकारणारी, कंटाळणारी आपणच कपाळकरंटी असतो. भूतकाळ माझा नाही, भविष्यावर अधिकार नाही, पण वर्तमानातला प्रत्येक क्षण तो तर माझ्यासाठीच आहे ना. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. प्रेझेंट म्हणजे बक्षीस. खरंच हे बक्षीस आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं, सजगतेनं जगायला हवं. सुदृढ शरीराचा लाभ न घेता व्यसनाधीन होऊन छातीचं खोकं आणि किडनीची चाळणी करणारी मंडळी पाहिली की अस्वस्थ व्हायला होतं. एकत्र कुटुंबाला भाऊबंदकीची कीड लागते तेव्हा वाईट वाटतं. आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दुःख पदरी नाही याचा आनंद मानायचा सोडून असलेल्या सुखावर कसा हात उगारता तुम्ही. अरसिक नवरा आणि बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात. आईवडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं. जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावंसं वाटतं. श्रीमंताच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो. अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दिला गेला असेल तर. शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात, म्हणजेच तोच सीन पुन्हा करतात. पण आयुष्यात असे रिटेक येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर मंडळी खरंच आयुष्य किती सुंदर होईल नाही. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.